पाचोरा. अवैध धंद्यांची बातमी प्रसारित केल्याच्या रागातून पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी. पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल. पाचोरा शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, गावठी दारू, ऑनलाईन चक्री, सट्टामटका आणि पत्त्यांचे क्लब राजरोसपणे सुरू आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांनी या अवैध धंद्यांविरोधात बातम्या प्रसारित केल्या. वैध माझा न्यूजचे संपादक राकेश सुतार यांनीही या संदर्भात बातमी प्रसिद्ध केली. त्यामुळे संतप्त झालेल्या अवैध धंदे चालवणाऱ्या तरुणाने राकेश सुतार यांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पत्रकार राकेश सुतार यांनी पाचोरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 मार्च 2025 रोजी दुपारी पहाटेचे 3:30 वाजता शेखर सुधाकर पाटील रा. कृष्णापुरी पाचोरा यांनी त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तू अवैध धंद्यांवर बोलतो आणि व्हॉट्सअॅपवर बातम्या प्रसारित करतो. तुला जिवंत ठेवणार नाही आणि रात्री तुझा कार्यक्रम करेन अशी धमकी त्याने दिली. तसेच स्वतःच्या हाताने डोक्यात वीट मारून घेतली आणि पोलिसात तक्रार देण्याची धमकीही दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी भादमवी 352 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र पत्रकार सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्रकार संघटनांकडून होत आहे. पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत. आश्चर्यकारक निष्क्रियता. गेल्या 8 दिवसांत पाचोरा शहर, पिंपळगाव, हरेश्वर आणि ग्रामीण भागातील अवैध धंद्यांबाबत पत्रकारांनी बातम्या प्रसारित केल्या आहेत. मात्र पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे पोलीस आणि अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये आर्थिक व्यवहार सुरू असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पोलिसांच्या आशीर्वादानेच हे अवैध धंदेवाले पत्रकारांना शिवीगाळ करत आहेत आणि जीवे मारण्याची धमकी देत आहेत असे नागरिकांचे मत आहे. चॅनल ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर. बातम्यांसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी आणि बबलू अहिरे, चाळीसगाव.